मीट द रूफटॉप वाले, द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येकी आउटलेट 50,000, टोटल 10 ते 12 आउटलेट, बॉलेर 2 लाख महिना, 2 BHK 1 लाख, राजबहादूर मिल्स, दिमोरा 1 लाख, राजबहादूर मिल्स, मिल्स 1 लाख, राजबहादूर मिल्स, TTF रूफटॉप 5,000 बानेर, बँक स्टेज 90,000 विमाननगर अँड नॉर्थवर्ड. त्यानंतर यामध्ये स्काय स्टोरी 50,000, जिमीदा धाबा 50,000, पाषाण, टोनीदा धाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टून्स 50,000. यासोबतच एटमॉस्फिअर 60,000, रूड लॉज 60,000, द टिप्सी हॉर्स 60,000, 10 फॉरेस्ट रेस्टोबार 50,000, 2 BHK 24K बालेवाडी विमाननगर सेनापती बापट रोड 1.5 लाख, कॅफे CO2 हॉटेल भूकंप 1 लाख महिना, कोकोरिको हॉटेल भूगाव 71,000 रुपये, स्मोकी बीच हॉटेल भूकुम 75,000 रुपये महिना, सरोवर हॉटेल भूगाव 1 लाख महिना, जिप्सी हॉटेल भूकंप 50,000 महिना, साईबा हॉटेल 30,000, वाईन शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे 18 हॉटेल बार, 2 वाईन शॉप, 3 बियर शॉपी आणि इतर ढाबे 3.5 लाख, बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे 66 बार, 30 वाईन शॉप, 35 बियर शॉपी 5.5 लाख, होलसेल लिकर, कैलास जगताप व यांचे 11 बार, 8 वाईन शॉप, 9 बियर शॉपी, 2.1 होलसेल. यादी फार मोठी आहे, आहेराची यादी वाचल्यासारखी यादी आहे ही. एक्साइज डिव्हिजन 12 प्रत्येकी 50,000, 6 लाख, दारूचे होलसेल 32 50,000 प्रत्येकी महिना, साखर कारखाने 18 ते 20 कारखाने 50,000 रुपये महिना, नवीन परमिट रूम बार 12 ग्रामीणचे, नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले 12 ते 15, बियर शॉपी लाख 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 बोलो ग्रामीण, हा हे लाख 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 सॉरी, हा बियर शॉपी पुन्हा 5 शहरातले, स्वतः एजंट म्हणून. आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं, रवी भाऊ तुम्ही यादी आणली, बरं केलं. मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साईज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आबरू नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली. आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले, याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल. ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससूनमध्ये, ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं. आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं. हा अजय तावरे असेल, संजीव ठाकूर असेल, त्यांच्या अटकेची आपण जेव्हा जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्यांच्या मंत्र्यांनी दबाव आणला, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसेस टाकायची भाषा केली. आमचं सरळ साधं म्हणणं आहे, आमचं व्यक्तिगत कुणाशी वैर नाही, एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही, पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय. याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपाने बांधकामाला दिल्यात त्या दाखवायच्या, आणि तुम्ही परवानगी दिल्या त्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या 1 तासाभरात तुम्ही सगळं काम करता. आम्ही तर बसायला तयार आहोत, रद्द केल्याशिवाय आम्ही इकडनं हलणार नाही. आणि तुम्हाला सांगतो आमची मनपाची NOC आणल्याशिवाय पत्रा बी टाकता येत नाही. तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या, कलेक्टरने कुठल्या, तुम्ही ही सगळी शहानिशा करून आम्हाला काय तुम्हाला वेळ घ्यायचा तो घ्या, आणि सगळे परत बार चालू झालेला पाहिजे, आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय, पण तुम्हाला आम्ही वेळ उद्यापर्यंत देतोय. जर नाही झालं तर परवापासून मी इथं येऊन बसणारे आंधळे ताईंना प्रचाराला जायचं असेल, पण मी तर 24 तास इथं हलणार. तुम्ही आम्हाला शब्द द्या. आता मी बोलू.